विद्यार्थी मित्रों नमस्कार. Today we discuss second method of solving the simultaneous equation by graphical method. You know graphical method. What is the graph? The linear equation in two variable चा फॉर्मॅट कालच बघितला आपण x plus by plus c equal to 0. This is standard form. आणि याचा एक ग्राफ लाईन असते, लक्षात घ्या. याचा एक ग्राफ काय असते? लाईन असते, आपण बघितले. आणि अशा दोन लाईनी एकत्र, अशा दोन इक्वेशनचा ग्राफ लाईन येत असतो आणि ते जेव्हा एकमेकाला इंटरसेक्ट होतात लाईन L आणि M आणि त्यांचा इंटरसेक्टिंग पॉइंटला त्या इक्वेशनचं सोल्युशन म्हणलं जातं. ज्या दोन्ही इंटरसेक्ट होतात, two line intersect each other at a point is called intersection of two lines and is the solution of equation, linear equation in two variable. We see now practice set on this. We see the practice set 1.2. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघू. त्याला क्वेश्चन नंबर 2 घेऊन पहिला ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकता, त्यानंतर सोपी. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय ग्राफिकली. काल आपण बघितलं एलिमिनेशन मेथड. पहिली मेथड कोणती बघितली आपण? एलिमिनेशन मेथड बघितली. आज आपल्याला सेकंड मेथड बघायची, ग्राफिकल मेथड. थोडीशी 9th स्टँडर्ड मध्ये आपण हे बघितलेली, तरी पण आपण डबल रिपीट करत आहोत आणि तुम्हाला त्याचा रिकॅपही होत आहे. प्रॉब्लेम घेतल्यानंतर तुम्हाला जास्त समजत. दोन इक्वेशन आहेत, त्यातलं पहिलं इक्वेशन बघू. x plus y, पेज नंबर 8, प्रॅक्टिस सेट 1.2. x plus y is equal to 6 and second equation is x minus y equal to 4. एलिमिनेशन पद्धतीने मला तुम्ही सोडू शकता, पण जर एक्झाम मध्ये तुम्हाला ग्राफिकल मेथडने विचारलं तर त्याच मेथडने सोडावं लागेल, त्याशिवाय जमणार नाही, रॉंग होईल. नाही तर एलिमिनेशन मेथड करू शकता. मग अशा वेळेस काय करायचं? दोन्हीचे टेबल तयार करायचे. टेबल महत्वाचे आहेत, बऱ्याच जणांना टेबलच येत नाही, बेसिक कच्चं असतं. मग टेबल करत असताना पहिल्या इक्वेशनचा आपण टेबल करू. x plus y equal to 6. मग याला थोडंसं मॉडिफाय करा, x मध्ये करा किंवा y मध्ये करा, कोणातही चालतंय. देअरफॉर याला असं करता येईल, कन्वर्ट करा. y चं ट्रान्सफर y plus 6 आणि म्हणून व्हॅल्यू पुट अप करण्यासाठी x आणि y च्या पुटात इझी जातं जरा आपल्याला, आणि त्याच्या व्हॅल्यू आपण काढू शकतो. मिनिमम 3 व्हॅल्यू घ्यायचे, मॅक्झिमम किती घेतल्या तरी चालते, पण शक्यतो आपल्याला मिनिमम किती व्हॅल्यू घ्यावं लागतील? 3 व्हॅल्यू घ्यावं लागतील. लक्षात घ्या, इथं लिहायचं x y. आणि हे कशामुळे ट्रान्सफर केलं की आपल्याला पटपट व्हॅल्यू ठेवता आल्या पाहिजे. तोंडी आल्या तर खूप छान आहे, नाही तर करा, रफ मध्ये करू शकतात तुम्ही. मग तुम्ही एक किंमत कोणतीही मनाने ठेवू शकता, लक्षात घ्या. मग सोपी कोणती? आपण मुद्दाम तो x इक्वल टू ठेवा किंवा y ट्रान्सफर करायचं. एका बाजूला फक्त एक चलपट ठेवायचं आणि बाकीचे दोन्ही पद दुसऱ्या बाजूला द्यायचे, आणि मग तुम्हाला व्हॅल्यू पुट अप करायला सोपं होईल. y ची व्हॅल्यू सगळ्यात सोपी ठेवा. 0 ठेवता आपण, किती ठेवता येईल? इन्फानाइट व्हॅल्यू ठेवता येईल तुम्हाला, इन्फानाइट अनंत. पण 3 मिनिमम इझी, ज्या की आपल्या ग्राफ मध्ये बसल्या पाहिजे, याचं भान पाहिजे. आणि y ची व्हॅल्यू 0 आहे म्हणून x ची किती होईल? 6. y ची दुसरी ठेवा -2, थोडं लिखते -2 मायनस प्लस, आणि x ची किती होईल मग? 8. 4 ठेवा, 4 ठेवली किती होईल? -4 + 6 + 2. अजून एखादी तुम्हाला समजण्यासाठी ठेवू शकता, काही हरकत नाही. किती व्हॅल्यू पुट अप करू शकता, त्यातलं तुम्हाला जे आवडतात त्या घ्या. -2 ठेवून द्या. y ची व्हॅल्यू पुट अप करायला 4 ठेवली होती, नीट बघा. -4 6 2 आली. -2 ठेवली, -3 ठेवून बघा किंवा 3 ठेवा नुसती चालते. मग किती होईल? ती किती होईल? -3 ठेवली तर किती होईल? 3 होईल. -6 ठेवली किंवा 6 ठेवली तुम्ही व्हॅल्यू तर किती होईल x ची सांगा? 0. अशा मिनिमम 3 व्हॅल्यू. सो सिंपल आहे दिस एक्झाम्पल, सिंपल easy किंमत येतात. Infinite number of values we are put here. So
एक्स वाय कोऑर्डिनेट किती होईल एक्स वाय 6 0 8 -2 2 4 3 3 और 0 6 दिस इज द कोऑर्डिनेट म्हणायचं कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट आणि मग हे आपल्याला कोऑर्डिनेट माहित झाले आपल्याला माहित आहे जॉमेट्रिकल कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये बघितलंय 6 0 लाईज डाउन positive x axis 8 -2 lies in quadrant fourth quadrant 2 4 lies in first quadrant 3 3 first quadrant and 0 6 lies down positive y axis 0 6 आलं तर positive y axis and 6 0 आलं तर positive x axis दुसरा कोऑर्डिनेट 0 असेल तर तो x axis वर असतो आणि दुसरा इथं पहिला 0 असेल इट लाईज ऑन y ऍक्सिस हा पहिला चार्ट तयार झाला टेबल तयार झाला खूप महत्त्वाचा आता दुसरा टेबल करू शकता तुम्ही x also दुसरा टेबल बघा x y कन्वर्ट करून घ्या त्याला x y 4 टेबल तयार करा खूप सिंपल टेबल आहे तुम्ही करू शकता त्याला त्या किती व्हॅल्यू घेऊ शकता x y टेबल फार महत्वाचं हे आले की ग्राफ काढणं काही अवघड नाही आणि मग y ची व्हॅल्यू 0 पुटअप करा मी पुन्हा एक व्हेरिएबल एका बाजूला ठेवायचं बाकीचे व्हेरिएबल सगळे उजव्या बाजूला घेऊन जायचे त्यामुळे तुम्हाला किमती पुटअप करायला इझी जाईल सिंपल पद्धतीने त्या आणि तोंडी तुम्हाला पटपट नाही आलं तर तुम्ही सॉल्व करून सुद्धा ठेवू शकता व्हॅल्यू पुटअप करू शकता 0 4 -1 3 -4 0 2 6 अशा व्हॅल्यू तुम्ही नंबर ऑफ इन्फिनाइट व्हॅल्यू ठेवू शकता पण गरज नाही मिनिमम 3 ठेवल्या तरी चालतात आणि मग 4 0 3 -1 0 -4 6 2 हे दोन टेबल तयार झाले तर आता आपल्याला ग्राफ कडे वळायचे कसा ग्राफ काढायचा यांचा ग्राफ हे पॉइंट आपल्याला प्लॉट करायचे ग्राफ मध्ये माहित आहे तुम्हाला ग्राफ प्लॉट करत असताना तुम्हाला आठवत असेल दिस इज x axis and this is y axis 0 1 2 3 4 5 6 7 -1 -2 -1 -2 -3 -4 -5 -6 here 1 1 2 3 तो ये प्लस सॉरी प्लस -1 -2 -3 -4 have value upon this is the x axis positive x axis this is the positive y axis this is the negative y axis and this is the negative x axis you know this is the first quadrant this is second quadrant this is third quadrant and this is fourth quadrant ह्या क्वाड्रंट मधले पॉइंट तुम्हाला माहित आहे सगळे प्लस प्लस असतात ह्या क्वाड्रंट मधले पॉइंट सगळे कसे असतात मायनस प्लस असतात या क्वाड्रंट मध्ये सगळे मायनस मायनस असतात आणि इथले प्लस कॉमा मायनस असतात माहित पाहिजे कोऑर्डिनेट जॉमेट्री मध्ये आपण अभ्यासले की दिस इज फर्स्ट क्वाड्रंट x coordinate is positive y coordinate is positive second quadrant y x coordinate is positive y coordinate is negative and y coordinate is positive here both are negative and here x coordinate is positive and y coordinate is negative so we have to plot these points on a graph व्यवस्थित प्लॉट करायची पॉइंट तुम्ही प्रयत्न करा आता आपण फर्स्ट ह्या लाईनचा ग्राफ प्लॉट करू कोणती x + y = 6 फर्स्ट पॉइंट इज 6, 0 where is 6, 0 it not lies in any quadrant it lies on positive x axis मी सांगितलं होतं तुम्हाला रोडवर राहणारे आणि कॉलनीत राहणारे आठवत असेल हे रोडवरचे बिंदू 1 0 आले की तो रोडवर राहतो 0 0 ऑन बोथ ऍक्सिस हा चौक आहे लक्षात घ्या मग 6, 0 नीट पॉइंट शोधा 6, 0 कुठं असेल इट इज
ऑन एक्स ॲक्सिस हिअर 6,0 पॉईंट लिहून काढा देतो. पहिला पॉईंट गोल करा, व्यवस्थित पॉईंट द्या आणि त्याच्या शेजारी असं गोल करा. दुसरा पॉईंट 8,-2 माझ्याकडे उपलब्ध नाही, तुम्ही दुसरा घेऊ शकता. 2,4 पहिल्यांदा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट 2,4 इथं घ्या. 2,4 and third one 3,3 it is lie down 3,3 here 3,3 थोडीशी माझी रफ फिगर आहे, तुम्ही ग्राफ वर व्यवस्थित करू शकता. आणि त्यामधून एक लाईन व्यवस्थित काढायची, यामधून लाईन गेली पाहिजे. माझे फार करेक्ट नाही पण तुम्हाला ते आलं पाहिजे, लक्षात घ्या. थोडस 3,3 जरा 3,3 येईल थोडस 3,3. याचा ग्राफ थोडस काढताना इथं करेक्ट स्केल नसल्यामुळे थोडा असं होऊ शकतं, लक्षात घ्या. पण एक अंदाजे तुम्हाला सांगायला मी प्रयत्न करा. तिन्ही पॉइंट मधून गेला पाहिजे. 3,3 नीट करेक्ट करा थोडस. 3,3 पुन्हा सांगतोय का. हा ग्राफ एक लाईन काढायची, तिन्ही बिंदूतून गेलीच पाहिजे, नाही तर कुठेतरी रॉंग झालं. आपला पॉइंट प्लॉट करण्यात कुठेतरी रॉंग झाले समजायचं. तिन्ही बिंदूतून लाईन गेली पाहिजे आणि तिथं इक्वेशन लगेच लिहून टाकायचं. x + y = 6. आता दुसरा बघा, दुसरा ग्राफ असाच काढायचा आहे. माझे पॉइंट करेक्ट नाही, स्केल करेक्ट नाही. स्केल घ्यायचा आहे ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर = 1 युनिट. वर लिहायचंय स्केल, नंतर सांगतो मी तुम्हाला ते. आता दुसरा बघा 4,0 इट लाई डाऊन 4,0 it is lie down positive x axis. 3,-1 here is 3,-1. it lies in fourth quadrant and last 0,-4 it is lying negative y axis 0,-4. आणि ह्या 3 पॉइंट मधून पुन्हा बघा 0,-4 इट लाईज ऑन नेगेटिव्ह y axis. 3,-1 lies in fourth quadrant 3-1 and first one 4,0 it lies on positive x axis. ह्या 3 पॉइंट मधून एक लाईन काढायची. स्केलचा यूज करा तुम्ही, स्केलचा यूज करून याची लाईन काढा आणि जो लाईन इथं काढली तिथे इक्वेशन लिहा. थोडस माझं रफ फिगर आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि त्या इक्वेशन काय होईल x - y = 4. करेक्ट. जिथं त्या दोन लाईन इंटरसेक्ट झाल्या, when two line इथं तोच पॉइंट ऑफ काय आहे, इंटरसेक्शन आहे. तो किती येतो तो नीट बघा. तो साधारणतः 4, किती येतो बघा तुमच्या याच्यामध्ये 4, तो इथं त्याचा जो येईल तो तुम्ही इथं लिहून टाकायचा. माझी करेक्ट आकृती नसल्यामुळे मी ते तो लिहित नाही, पण आपण जर सोडवल्यानंतर बघता येईल. जिथं छेदतात त्या लाईन तो तुमचा काय असेल, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन असेल, लक्षात घ्या. समजलंय का नाही. मी पुन्हा एकदा सांगतो. दुसऱ्या याच्यामध्ये मी टेबल तुम्हाला भरपूर समजून सांगणार आहे. थोडं ग्राफ काढायला अडचण येते कारण स्केल करेक्ट नाही. अजूनही काढू, पहिलं समजलं नसेल तर अजून दुसरं गणित अजून जास्त समजून सांगू. अजून एक गणित घेऊ. याचा ग्राफ लक्षात यायला इथं खाली उत्तर सोल्युशन लिहायचं ना, सोल्युशन आणि ते जिथे इंटरसेक्ट झाले ते पॉइंट लिहून टाका, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि तोच काय झालं, सोल्युशन झालं. याला कोणती मेथड म्हणायची, ग्राफिकल मेथड. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे सोडवण्याची एक सेकंड मेथड आपण बघितली, ग्राफिकल मेथड. अजून प्रॉब्लेम घेऊ. मेन टेबल आहे, एकदा टेबल आले की तुम्हाला ते पॉइंट प्लॉट कसे करायचे आपण अभ्यासले. तर त्या दृष्टीने आपण अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, म्हणजे अजून तुमच्या लक्षात येईल आणि अजून जास्तीत जास्त ग्राफ कसा चांगला येण्याचा आपण प्रयत्न करूया. सेकंड प्रॉब्लेम रफ करतोय. सेकंड एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 2. x + y = 5. x + y = 5.
and second equation is x minus y equal to 3. x minus y equal to x minus y equal to 3. आता एक एक घेऊत आपण. x plus y equal to 5. therefore x equal to minus y plus व्हॅल्यू पुट अप करण्यासाठी थोडंसं याचं मॉडिफिकेशन करत चला. तोंडी करता व्हॅल्यू पुट अप आल्या तर करत नाही तर तुम्ही रफ मध्ये गेलं तरी चालतंय. x y आणि x y. सोप्या सोप्या व्हॅल्यू ठेवा. 0 ठेवा y ची 5 होईल. व्हॅल्यू पुट अप करा. पुन्हा 2 ठेवा. 2 जर ठेवली तर किती 3. -4 ठेवा. -1 ठेवा. -1 ठेवली तर किती होईल 6 होईल. पुन्हा -2 ठेवा. 2 ठेवा. 3 ठेवा. 3 ठेवली तर किती होईल 2 होईल. करेक्ट. 3 जर व्हॅल्यू ठेवली तर -3 होईल. इथे लक्षात घ्या. -3 + 5 -3 + 5 2. therefore कोऑर्डिनेट किती आले पहिल्या पॉइंटचे 5, 0 3, 2 6, -1 2, 3. सेकंड इक्वेशन घ्या. also सेकंड इक्वेशन घ्या. x minus y equal to 3. therefore x equal कन्वर्ट करून घेत चला. हे फार महत्त्वाचं आहे. आणि मग त्याच्या व्हॅल्यू पुट अप करायला हरकत नाही. किती ठेवू शकतात मिनिमम 3 ठेवा. समजून सांगण्यासाठी मी जास्त सांगायला तुम्हाला पण मिनिमम किती ठेवा 3. x y x पटपट पुट अप करा. सोपं एक्झाम्पल आहे. एखादा आवड पुन्हा बघूत आपण. y ची व्हॅल्यू पुन्हा 0 ठेवून द्या. 3 -3 ठेवा. -3 ठेवली तर किती होईल 0 होईल. सॉरी इथं 0 ठेवली 3 झाली आणि -3 ठेवली तर 0. 2 ठेवा 5 होईल. -1 ठेवून बघा. -1 ठेवली तर 2 होईल. आणि मग 3, 0 0 -3 5, 2 2, -1. करेक्ट. मग आम्हाला नीट समजणं गरजेचं आहे. 5, 0 लाईज डाऊन positive x axis. Its y coordinate is 0. Its y coordinate is 0. It lies on positive x axis. It lies on first quadrant, fourth quadrant, first quadrant. 3, 0 positive x axis. 0 -3 negative y axis. 5, 2 first quadrant. 2, -1 lies on fourth quadrant. पुन्हा ग्राफ काढा. ग्राफ काढत असताना जास्तीत जास्त व्यवस्थित स्केल घेता येण्याचा प्रयत्न करा. थोडासा आपण मोठा स्केल घेतो थोडा. आणि मग इथं 0 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 and 7. It is a y axis. It is a negative y axis. It is a negative x axis. It is a positive x axis. It's 0 0. आणि वर स्केल घेऊन टाकायचा दरवेळेस. स्केल ऑन बोथ ॲक्सिस 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 युनिट. स्केल महत्वाचा आहे. बोथ ॲक्सिस वर आपण स्केल काय घेतलाय. दिस इज द फर्स्ट क्वाड्रंट. दिस इज सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट. Here point lies plus plus, minus plus, minus minus, plus minus. Now we see here 5 0. Here lies 5, 0 lies on positive x axis. नीट प्लॉट करा. इथं गोल करा. 5, 0. 5, 0. 3 2. 3 2. पहिल्यांदा x coordinate पहा. x coordinate is 3 2. This is 3 2 here. 6, -1 6, -1 lies in. आता लिहित राहिले आपल्याला -1 -2 -3 -4 -5 and -6. 6 -1 6 -1. See here it is 6 and -1 here. 6, -1. Understand it? See here again 5 0 lies on positive x axis. 3 2 in first quadrant. 3, 2 point लगेच लिहित चला. 3, 2
and 6 minus 1 lies in fourth quadrant. Draw the line from this point. Draw the line and give the equation x plus y equal to 5. इक्वेशन लिहित चला, पॉइंट लिहित चला, मार्क एक त्याला पॉइंट करून त्याच्यामध्ये गोल करत चला, स्केल लिहित चला, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस सगळं लिहित चला. आता दुसरा काढू, एक लाईनचा ग्राफ. एकही पॉइंट जर दुसरीकडे गेला तर त्यातून लाईन जाणार नाही. पॉइंट जर दुसरीकडे करेक्ट पॉइंट आला पाहिजे. तुमच्याकडे ग्राफ वही आहे, स्केल करेक्ट आहे, माझं थोडं स्केल करेक्ट नाही, अंदाजे तर तुम्ही अजून व्यवस्थित काढू शकता. दुसरा बघा आता 3 0 इथं 3 0 असं 3,0. सेकंड 0 minus 3. See here, it is lie down negative y-axis. This is lie down negative y-axis. 0, minus 3. 0, minus 3. And last one 5,2. 5,2 कुठं असेल? 5,2 5,2 इथे असेल साधारणतः. 5,2 इथं आहे. 5, याच्यामधून लाईन गेली पाहिजे, नीट बघा. आणि हे जे इक्वेशन लिहायचं थोडंसं लांब लिहा. x मायनस वाय इक्वल टू, जिथं दोन लाईनी इंटरसेक्ट झाल्या त्याला गोल करा आणि तोच तुमचा पॉइंट ऑफ काय असेल? तोच तुमचा काय असेल? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. तेच तुमच्या इक्वेशनचं काय असेल? सोल्युशन असेल. कोणत्या मेथडनी? ग्राफिकल मेथड. करेक्ट. मग त्या दृष्टीने तुम्ही हे प्रयत्न करत चला, नीट बघा, स्टील करा आणि नीट तुम्ही ते पाहत चला. सरनी कसे पॉइंट केले, मागच्या गोष्टी नीट आठवा. फर्स्ट क्वाड्रंट कशाला म्हणायचं, सेकंड क्वाड्रंट कशाला म्हणायचं, थर्ड क्वाड्रंट कशाला म्हणायचं, फोर्थ क्वाड्रंट कशाला म्हणायचं, ऍक्सिस वरचे बिंदू कोणते, एक्स ऍक्सिस वरचा प्रत्येक बिंदूचा वाय कोऑर्डिनेट काय असतो? 0 असतो आणि वाय ऍक्सिस वरचा प्रत्येक बिंदूचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. करेक्ट. नाउ वी अगेन टेकन a table of problem number 3. Only I take table, you draw the graph at home. Now see third problem. Third problem is see here, x plus y equal to 0. Simple है, x plus y equal to 0. And second one 2x minus y equal to 9. नाही बघा, मी टेबल समजून सांगणार आहे. मी टेबल समजून सांगत असताना इथं सोपं आहे. हा पहिला त्याला अगोदर कन्वर्ट करा. x equal to किती होईल? -1. x plus y equal to 0 म्हणजे x equal to मायनस, सोपं झालं. x plus y equal to 0. कितीतरी व्हॅल्यू पुटअप करू शकतात तुम्ही, पुटअप करायला हरकत नाही. किती करा पण मिनिमम 3. x आणि y थोडं नीट काळजीने काम करा, गडबड होते, साइन चुकतंय. आता इथं x plus y equal to 0 दोघांची म्हणजे ते अपोजिट नंबर आले पाहिजे, लक्षात घ्या. कारण दोघांची बेरीज 0 कधी असते? अपोजिट नंबरची बेरीज 0 असते. किंवा x equal to -y, y ची किंमत -1 असेल तर x ची 1 असेल. लक्षात, आपण गडबड करतो, चुकतो, रॉंग होतंय. दुसरी व्हॅल्यू 0 ठेवा, याची सुद्धा 0. 3 ठेवा, याची सुद्धा किती होईल? 3 जर ठेवली तर -3 होईल. लक्षात घ्या. -5 ठेवा, किती होईल? 5. 1 ठेवा, याची किती होईल? -1. सिंपल आहे. पहिलं सिंपल टेबल आहे, तुम्ही याचा ग्राफ काढू शकता. 1 - 1 lie down fourth quadrant 0 0 on both axis. अजून एक सांगितलं होतं तुम्हाला, आठवत असेल, जेव्हा कॉन्स्टंट टर्म अब्सेंट असते, नीट बघा, आठवत आहे का? तेव्हा त्या लाईनचा ग्राफ हा ओरिजिन मधून जात असतो. लक्षात घ्या. ऑन बोथ इथं कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे,
म्हणून नक्की 0 0 आलाच पाहिजे, लक्षात घ्या. चौकातून चाललाय तिला 0 0 तो ओरिजिन मधून जात असतोय, मी सांगितलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर. -3 3 लाईज इन सेकंड क्वाड्रंट. 5 -5 लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. -1 1 सेकंड क्वाड्रंट. -1 तुम्ही ग्राफ ड्रॉ करू शकता. फोर्थ क्वाड्रंट एक्सिस, बोथ एक्सिस 0 0, origin -3 3 lies in second quadrant. 5 -4 lies in fourth quadrant, and this -1 and 1 lies in second quadrant. Here second example ने y ची व्हॅल्यू पुट अप करा. कसं आहे चालतं, y ला तिकडे घ्या. 2x - 9 = y. दॅट इज त्याला तुम्ही नीट मॉडिफाय केलं तर y = 2x - 9. सोपं आहे. y चं ट्रान्सफर केलं मी राईट हँड साइडला, आणि मायनसचं काय झालं, प्लस झालं, आणि मग पार्ट बदलून राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड आली y = आणि मग तुम्ही व्हॅल्यू पुटअप करायला खूप सोपं आहे. किती व्हॅल्यू पुटअप करू शकता, आल्या पाहिजेत तुम्हाला. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, प्रयत्न करा. त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं एक्झरसाइज 1.1, त्याच्यावर मी 40 प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला दिले. तुम्ही ते सोडविले तर तुम्हाला हे आणि क्रॅमर्स रूल नसता येणार नाही. पालकांची सही घ्यायची होमवर्क केल्यानंतर, आणि जेव्हा क्लास सुरू होतील तेव्हा मी सगळं बघणार आहे किंवा तुम्ही करायलात का नाही. आता बियन सर शिकवायले आणि तुम्ही नुसतं ऐकायला, असं करू नका. संधी आहे, फायदा उचला आणि होमवर्क करत चला. विचारा, एखादा डाऊट असेल तर पटकन विचारा बियन सरला. तुम्हाला सांगितले कशी पद्धत आहे ते. मित्रालाही सांगा. बरेच मित्र अजून व्हॉट्सअपच उघडले नाहीत, माहीतच नाही त्याला काय चाललंय ते. त्यांना थोडं फोन करून सांगा, जरा सहकार्य करा. ओके. एक्स वाय. आता एक्स ची व्हॅल्यू पुट अप करा, वाय ची तुम्हाला किमती भेटते. एक मानाने ठेवायची तुम्ही, वाय ची मात्र मानाने, दोन्ही मानाने ठेवता येणार नाही. कोणती व्हॅल्यू अशी पुट अप करा ना आपल्या सोयीची असली पाहिजे. सगळ्यात सोपी 0. हा आहे तर ही घ्या, नाही तर दुसरी घ्या, कारण तुमच्याकडे -9 एका ग्राफवर नसतंय. असलं तर काय हरकत नाही. 0 -3. 2 ठेवा. 2 × 2 4. 4 - 9 4 - 9 -5. करेक्ट. 3 ठेवा. 6. 3 × 2 6 - 9 -3. आणि अजून एखादी तुम्हाला ठेवायची असेल तर -1 ठेवली तरी चालते, पण मोठे व्हॅल्यू येतात, लक्षात घ्या. 4 ठेवली तरी चालते. 8 -1. आणि मग यांचा ग्राफ काढणं तुम्हाला अवघड जाणार नाही. शांत डोक्याने ग्राफ काढा. हे पॉइंट कुठं शोधायचे नीट बघा, घर चुकू देऊ नका. त्याचं होम नीट बघा, पॉइंट नीट प्लॉट करा की धिस लाईज ऑन नेगेटिव्ह ॲक्सिस. 2 - 5 लाईज ऑन फोर्थ क्वाड्रंट. 3 - 4 फोर्थ क्वाड्रंट. आणि 2 लाईन येतील, त्याचे इक्वेशन नीट लिहा, नीट पहा, आणि याचा एक ग्राफ तुम्ही काढू शकता. बरोबर आहे. मी काही ग्राफ काढून देत नाही तुम्हाला, तुम्ही काढायला काही हरकत नाही. अजून एक गणित आहे थोडस 5th नंबरचं, तुम्ही 4th नंबरचं तुम्ही करू शकता. मग त्याचा मी टेबल काढून देतो तुम्हाला 5 नंबरचा. तो एक बघा, थोडस अवघड किमती, पण हरकत नाही. किती दशांशात सुद्धा, डेसिमल मध्ये सुद्धा चालतात व्हॅल्यू, हे लक्षात घ्या. असं काय नाही की राऊंड फिगर्स आहे. की 5th नंबरचा एक प्रॉब्लेम घेऊत आपण. 3x - 4y = -7, and second equation is 5x - 2y = 0. दोन इक्वेशन. आता थोडंसं अवघड आहे, पण मी सांगितल्याप्रमाणे 3x -4 ला तिकडे घेऊन जा. 3x घेत असताना किंवा y च्या किमती पुट करा, कसे केलं तरी चालतं. की -4y सोपं जातं तुम्हाला थोड्याशा किमती ठेवण्यासाठी. की 3x + 7 = 4y, आणि हे 4 इथं मल्टिप्लाय केल्यानंतर डिवाइड होते, म्हणजे 3x + 7 / 4 = y. दॅट इज पार्ट बदलून घ्या. y = 3x + 7 / 4. नीट ऑब्झर्व करा, पुन्हा सांगतो.
एका याच्यात तुम्ही कन्वर्ट करून घ्या तरच तुम्हाला किमती पुटअप करायला सोपं जाईल. 3x - 4y = -7. मी -4y ला तिकडे घेऊन गेलो, 7 इकडे आणले, 4y झाले, 4y इकडे मल्टिप्लाय आहेत, तर इथं आल्यानंतर डिवाइड झाले आणि म्हणजेच y = काय इक्वेशन तयार झालं आपलं, रिड्यूस करून 3x + 7 = 4. आता तुम्ही आता टेबल तयार करू शकता. थोडं शांत, एखादी डेसिमल मध्ये आली तरी तुम्हाला तो पॉइंट प्लॉट करता आला पाहिजे. राऊंड फिगरच येतील असं नाही. x y x हियर फर्स्ट व्हॅल्यू x = आता इथं अशी व्हॅल्यू पुट अप करू की तुम्हाला इथं डायरेक्ट येत नसलं तरी एखादी तुम्ही -1 ठेवून बघू. बघा y = 3 × -1 + 7 upon 4. y = -3 + 7 upon 4. y = 4/4. y = अशा थोडं काही फिगर एखादं नाही माहित असं डेसिमल मध्ये आलं तर चालतं. म्हणजे आपण कोणाची व्हॅल्यू पुट अप केली आता इथं, कुठे x = x ची -1 ठेवली तेव्हा y ची व्हॅल्यू किती आली, 1 आली लक्षात. आता 1 ठेवून बघा x = 1 काय येते ते, x = 1 ठेवून बघा व्हॅल्यू काय होईल इक्वेशन मध्ये, y = 3 × 1 + 7 upon 4. 3 × 1 y = 3 + 7 upon 4. y = 10 upon 4. 2 2 are 4 and 2 5 are y = 5/2 येते. मीन्स y = 2.5. y ची व्हॅल्यू किती, x ची व्हॅल्यू किती ठेवली आपण 1, त्या y ची व्हॅल्यू किती आली 2 पॉइंट्स. y ची व्हॅल्यू, x ची व्हॅल्यू 3 ठेवून बघा, पुट x = 3. x = 3 ठेवून बघा. कोणत्याही किमती किंवा दशांशात एखादा रिपीट झाला तरी चालतं, 1.75 आलं तरी चालतं, तो पॉइंट तुम्हाला प्लॉट करता आला पाहिजे. x = 3 ठेवून बघा इक्वेशन मध्ये. ह्या इक्वेशन मध्ये y = 3x + 7 upon 4. नीट बघा, y = 3 × 3 + 7 upon 4. y = 9 + 7 upon 4. y = 16 upon 4. y = 4. y = किती आलं 4. 3 4. तुम्ही 7 ठेवून बघा जमल. 7 जर ठेवली तर -7 येईल. नीट बघा जमते का, तुम्ही करून बघू शकता. 7 3 जा 21, 28 upon 4 किती, 7च येईल, मायनस नाही येणार, प्लस येईल. किंवा तुम्ही -7 जर ठेवली तर -3.5 येऊ शकते. या व्यतिरिक्त तुम्ही अजूनही व्हॅल्यू पुट अप करू शकता. थोडंसं अवघड होतं, पण ह्या व्हॅल्यू तुम्ही पुट जर केल्या तर अवघड होणार नाही, इझी जाईल. पण त्यासाठी मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की जो एक्झरसाइज 1.1 दिली ती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला हे सबस्टिट्यूशन करून ग्राफ का, मग ग्राफही सोपा आहे, मग क्रॅमर्स रूल सुद्धा सोपा आहे. पुढचा बघायचा, तिसरी मेथड उद्या बघायची आपल्याला, तर ती सुद्धा होईल. बरोबर आहे. आता दुसरं बघू. हे पहिले ते झालं, आपण आपला टेबल तयार झाला. आता दुसऱ्याचा टेबल सोपा आहे याच्यापेक्षा, तर तो एक आपण कंप्लीट करायचा आहे, लक्षात घ्या. आता सेकंड टेबल 5x - 2y कसं घेतलं तरी चालतंय. 5x = किती होईल, y. म्हणजेच किती होईल 5x upon 2 = y. मग x च्या व्हॅल्यू पुट अप करा आणि y च्या व्हॅल्यू इथं तोंडी जातात. थोडं सोपं आहे, तोंडी करा किंवा तुम्ही रफ मध्ये केलं तरी चालतंय. x y किंवा x ची किंमत 0 सगळ्यात सोपी, y ची सुद्धा किती होईल 0. लक्षात घ्यायचं, कॉन्स्टंट टर्म असले की एक कोऑर्डिनेट 0 0 असतोच. आणि मग दुसरी ठेवा 1 ठेवून बघा किती होईल 2.5. पुन्हा 3 ठेवून बघा किंवा 4 ठेवून बघा काय होतंय बघा. 4 जर ठेवली तर थोडी मोठी होईल. 2 ठेवली तर किती होईल बघा. 2 ठेवून बघा. 2 जर ठेवली त्याची व्हॅल्यू तर 10/2 5 × 2 10/2 इज 5. -2 ठेवून बघा. -10/2 -5 अशा किती व्हॅल्यू पुटअप केल्या तरी ह्या दोन्हीचा ग्राफ तुम्हाला काढता येईल. मी तुम्हाला पॉइंट प्लॉट करून दिलेले आहेत. करेक्ट. अशा पद्धतीने तुम्ही ग्राफ जास्तीत जास्त काढा. काय डाऊट्स येत असतील ते विचारा. टेबल जर कंप्लीट नाही आला, चुकायला एखादा पॉइंट दुसरीकडे चालला तर माझ्या
डाऊट मध्ये टाका, मी तुम्हाला तो टेबल पुन्हा रिपीट सांगेन. प्रॉब्लेम सोडविले पाहिजेत आणि त्याकरता काही होमवर्क करायचं, मी होमवर्क देणार आहे. तर आता होमवर्क मध्ये कोणकोणते प्रॉब्लेम आहेत बघा. होमवर्क मध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 मधला मी याच्यात घेतले. पहिला क्वेश्चन कंप्लीट द टेबल, क्वेश्चन नंबर 1 पूर्ण करा. अँड क्वेश्चन 2 मध्ये काही प्रॉब्लेम देतो, त्यातला 4th and 6 ते तुम्ही पूर्ण करा. तसेच प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 2 and 3 तुम्ही पूर्ण करायचा आहे. आणि या व्यतिरिक्त मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला काही वेळ देतो, प्रयत्न करा. राहा नसेल तर घेऊन टाका. ज्या मित्रांना अजूनही काही माहित नाही येतलं तर त्यांना सांगा, मुद्दाम फोन करून विचारा. तर हे होमवर्कला मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला देणार आहे तुम्हाला काही गणित, ते सुद्धा नीट बघा. एक्स्ट्रा प्रॅक्टिस त्यामध्ये पहिलं सिंपल द्यायलो मी, मुद्दाम तुम्हाला सोपे द्यायलो. थोडे प्रॉब्लेम सेट म्हणजे अवघड आहेत, बघू शकतात. नाही आलं तर मला विचारा, मी टेबल तुम्हाला करून देईन. प्रॅक्टिस सेट मधलं होमवर्कला x + y = 7, x - y = 1. त्याचा आन्सर सुद्धा देतो मी तुम्हाला सांभाळायला, 4,3. सेकंड वन, x + y = 5. Equation is 2x - y = 4. Answer is 3,2. Third one, 2x - y - 7 = 0. Second equation, x + y + 1 = 0. Answer is 2 - 3. Fourth one, 2x - y = 4. Second equation, x - y = 1. And answer is 3,2. Last problem, x + 3 = 2y. Second equation is 2x + y = 14. Answer 5,4. Today we stop here. Thank you.